नेमकं काय असायला पाहिजे या देशामध्ये? मनूचं विधान असायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असायला पाहिजे? कारण 1700च्या दरम्यान 1794 किंवा असं काहीतरी असेल, ब्रिटिशांनी जो हिंदू कायदा निर्माण केला तो मनुस्मृती नावाच्या पुस्तकाचा आधार घेऊन केला असं म्हणतात. किंवा मग अनेक गोष्टी अशाही आहेत की ज्या काही चांगल्या आहेत किंवा त्याच्यातल्या वाईट आहेत. पण एक अशा महिला आहेत की ज्यांनी एक फार वेगळं काम केलेलं आहे. त्यांचं नाव काय आहे आणि त्यांनी काय काम केलेलं आहे ते बघूयात. पण माझा हा प्रश्न मी पुन्हा एकदा जो विचारतोय तो लक्षात ठेवा की या देशाला गरज नेमकी कशाची आहे. नमस्कार, तुमचं नाव सांगा. कांता रमेश अहिरे. मी औरंगाबाद संभाजीनगरमध्ये राहते. तुमची आज आपण मुलाखत घेतोय त्याच्या मागचं कारण काय आणि मी आता जे मनूबद्दल बोललो त्याचा आणि तुमचा काय संबंध आहे, कशामुळे आपण गप्पा मारतोय ते सांगा ना. तुम्ही काय असं केलं होतं? कारण मनू महिला विरोधीच होता ना. अच्छा. हां. आणि बाबासाहेबांना 25 डिसेंबरला मनुस्मृती कधीच दहन केलेली आहे. महाडला. हां, महाडला. तर त्याच्यामुळे मग तुम्ही काय केलं? 2018 मध्ये आपलं दिल्लीमध्ये संविधान जाळलं होतं. मी एका महिलेच्या घरी काम करत होते. ती होती मनुवादी. आणि तिनं मला येऊन लगेच भांडे घासत होते. मी येता येता लगेच तिनं मला सांगितलं का तुमची घटना जाळली. तर तिला मी हा प्रश्न केला का माझी घटना नाही, तुझी पण घटना आहे. क्या बात है. तिला मी असं सांगून 2 मिनिटं थांबून घेतलं. मग ती काय पुढं काय बोलणार होती ती मला ऐकायचं होतं ना तिच्याकडनं. परत ती म्हटली मला का तुला एवढा राग कसा आला? तर म्हणलं मी बाबासाहेबाचं लेकरू आहो ना, म्हणून मला राग येणारच, तुला नाही आला. तू मनुस्मृतीवर चालती का संविधानावर चालती? हा तिला बोलून मी घरी निघून आले होते. आणि मग तिथनं तुमच्या डोक्यामध्ये काय विचार यायला लागला? तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मनुस्मृती वाचलेली आहे? नाही. अच्छा. समजली म्हणजे समजती मला. अच्छा, मग तुम्हाला कुणी समजावून सांगितलं, काही असं झालं की असं तुम्ही जेव्हा हे पहिल्यांदा जेव्हा तुमच्या लक्षात आलं की हे असं बोललं जातंय तेव्हा मग तुम्ही कोणाकडनं समजून घेण्याचा प्रयत्न केला का? म्हणजे असं बरेचसे पुढारी लोक म्हणतात मनुस्मृतीमध्ये असं आहे, मनुस्मृतीमध्ये महिला विरोधीच असं लिहिलेलं आहे, तसं लिहिलेलं आहे. मला तर काही वाचता येत नाही. अच्छा. मी अडाणीच आहे. पण मनुस्मृती ही महिला विरोधी आहे म्हणून तुम्ही एक कृती केली, ती कृती काय होती? म्हणजे ते आता बघा, सगळं भारत देश संविधानावर चालतो, बरोबर. मनुस्मृतीवर चालत नाही. चालत नाही. पण मनुस्मृती नकोय ना आपल्याला. नकोय. आपल्याला संविधान पाहिजे ना. मग तुम्ही मनूच्या पुतळ्याचा एक काय किस्सा आहे तुमच्या सोबतचा? तुम्ही काय केलं होतं? मी तिचं काम सोडून मला 6 महिने झाले. 6 महिन्यामधून मी मनूच्या शोधामध्ये होते. अच्छा. 2 महिने मी सारखं काम कमी केलं, पण मनूला शोधणं जादा केलं. अच्छा. मी घरी वाळल्या भाकरी खाल्ल्या, पण मनूला शोधलं. ते मनू मला मोबाईलवर समजला का हायकोर्टामध्ये जयपूरच्या आहे. कारण मला माहित होतं इथं कुठं मनूचा पुतळा तर नाहीच आहे. जसे महापुरुषांचे पुतळे असतात तर मनुस्मृतीचा कुठेतरी मनूचा पुतळा असणारच, 100% असणार. हा तर आतापर्यंत तर कोणाला माहित नव्हतं, कोणाला आसन किंवा नसन, पण मला समजलं तर मी तिथपर्यंत पोहोचले. स्वतः एकट्याच गेल्या? दोघी जरी गेलो, शिलाताई पवार आणि मी. जयपूरला गेला? जयपूरला. आणि तिथे जाऊन काय केलं मग? मग आम्ही गाडी वगैरे बघितली. गाडी कितीला आहे, काय आहे असं बघितलं. तर शेणी पहिलं कसं होतं, आता तर डेली गाड्या झालेल्या आहेत. त्यामुळे 2018 मध्ये शनिवारीच गाडी तिथं जात होती. मग आम्ही त्या गाडीचा 2:30 वाजताच्या गाडीनं आम्ही रात्रीचं गेलो तिथं. सोमवारी तिथं उतरलो. उतरल्याच्या नंतर मग इथून आमचा प्रवास आम्हाला माहित होता ना, आम्ही भाकरी बिकरी घेऊनच गेलो होतो. कारण आम्हाला माहित होतं तिथं आम्हाला कोणी देणार नाहीत. म्हणून आम्ही जेवण वगैरे करून पैशाचा शोध मेळामेळ करून, काही कामावरचे पैसे, काही लेकरांचे पैसे आमच्या, काही यजाना घेतले आम्ही 20,000 रुपये. आणि यजाना घेऊन आम्ही ते मनूला कळ लावण्यासाठी आम्ही तिथं पोहोचलो. येजानं म्हणजे व्याजाने पैसे घेऊन त्या तिथे गेल्यात. मुलांसाठी जे जमवलेले जे पैसे आहेत त्या घेऊन गेल्यात. घरनं शिदोरी घेऊन गेल्यात. तिथे जाऊन तुम्ही मनूच्या पुतळ्याला काळं फासलं. पुढे काय झालं? मग आम्ही जेव्हा आम्ही तिथं हायकोर्टामध्ये पोहोचलो तर तिथं वकिलाचा पोलिसाचा ताफा भरपूर होता तिथं. कारण आम्हाला आतमध्ये जायला चान्स नव्हता.
तर मग आम्ही तरी पण आतमध्ये गेलो. पोलीसवाल्यानं आम्हाला विचारलं, तर तुम्ही कुठून आल्या म्हणे, कहाँ से आए बोले. तर म्हणलं आम्ही औरंगाबाद से आहे. तर त्यांना असं समजलं का बिहारचं बिहारचं औरंगाबाद औरंगाबाद. असं समजले ते. त्यांना महाराष्ट्राचं समजले नाही ना, तर त्यानं आम्हाला एंट्री दिली नसती. म्हणलं आम्हाला इथं वकिलाकडे आलेलो आहे म्हणे, वकिलाचं नाव सांगा म्हणे. आम्ही वकिलाचं नाव सांगितलं. ते वकील खरंच तिथं होता. मग तो निघाला. काय नाव सांगितलं होतं ते नाव सांग. पठाण वकील होता. म्हणलं आमचे पठाण वकील आहेत म्हटलं. हा बोले आएंगे अब इनकी गाडी आएंगी बोले. असं त्यानं आम्हाला सांगितलं. वा वा वा. मग तर तिथे मग आतमध्ये आम्हाला गेलात. हा. तिथं धरून बसवलं. हम्म. पण मग परत त्यांच्या मनात काहीतरी थोडं थोडं चालू झालं होतं. पण परत आम्ही विचारणा केली का सर इथं नाश्ता कुठं भेटतोय म्हणलं. तर ते म्हणत बाहेर मिळता म्हणे. लगेच ताईला म्हणलं चल आपल्याजवळ इस्प्रे आहे. इस्प्रे जर यांच्या हातात जर लागले तर मनूला काळं करणं होणार नाही आपलं. मग आम्ही लगेच बाहेर निघलो आणि मागच्या गेटनं मनूकडं पोचलो. कुठे आहे तो? जयपूरच्या कोर्टामध्ये नेमका कुठे आहे तो पुतळा? एकदम एक समोरच आहे एक्झॅक्ट. कोर्टाच्या हो. समोर. तर आपल्याला तिथं काय पाहिजे, तिरंगी पाहिजे, बाबासाहेब पाहिजे, शिवाजी महाराज पाहिजे. आपल्याला यांचे पाहिजे. तो कशाला पाहिजे? तो घाण पुतळा नकोय ना आपल्याला तिथं. म्हणून ते तोडायसाठीच गेलो होतो. पण ते तोडणं काही शक्य नाही झालं. मग आम्ही त्याला काळच करून आलो. काळं केल्याच्या नंतर आम्ही वरती चढलो. भरपूर उंच आहे तो. मग वरती चढलो. संविधान जिंदाबाद म्हणलो. मनुवाद मुर्दाबाद म्हणल्याच्या नंतर आम्हाला वकील लोक आले. आम्हाला आणलं त्यानं. अरे बापरे. हो. वकिलाने एवढं मारलं आम्हाला, एवढं मारलं आम्हाला. पण आम्ही घाबरलोच नाही. त्यांचं म्हणणं असं होतं का तुम्हाला कोणत्या नेत्यानं पाठवलं का, कोणत्या पुढारीनं पाठवलं का, कोणी तुमच्या मागं आहे का. तर आम्ही म्हटलं आम्ही कोणी नाही, आम्ही सामान्य माणसं आहेत आणि आम्हाला बाबासाहेबाचं संविधानावर आम्ही चालणारे आहोत, मनुस्मृतीवर चालणारे नाही. हे घाण पुतळा इथं नाही पाहिजे. आम्ही असं त्यांच्या तिथं तुम्ही काळं लावलं त्यांना? हो. पुतळ्याला काळं लावलं? हो अच्छा. मग पुढे काय? मग तुम्हाला काय पोलिसांनी अटक हो. वगैरे केली असेल ना? हो हो. अच्छा. मग अटक केल्यावर तुम्हाला तिथे ना कोणी तो पठाण वकील ओळखीचा नाही, कोणी कोणीच ओळखीचं नाही, नाही? कोणीच नाही. म्हणजे तिथं आपले लोकच नव्हते कोणी. मग जमानत वगैरे कशी झाली? मग खूप वकील लोक आले, RSSचे पण आले आणि मनुवादी सगळे 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 आले, आपले आले सगळे. पण विश्वास कोणावर ठेवा? म्हणून आम्ही लवकर वकीलपत्रावर सही नाही दिली. पण एक आपले वकील साहेब आले, बाबूलाल म्हणून वकील आहेत भैरनाथ. तर ते आले म्हणे मी जय भीमचा आहोत म्हणे, माझ्यावर विश्वास ठेवा म्हणे, मी पक्का जय भीम आहे म्हणे. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही वकीलपत्रावर सही करा. तेव्हा आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून साईन केली. पण आमची 3दा जामीन फेटाळली, 4थ्यांदा आमची जामीन झाली. आम्ही 18-19 दिवस जेलमध्ये होतो. न्यायाधीश काय म्हणाले जेव्हा तुम्हाला जमानत दिली तेव्हा? न्यायाधीशांनी काहीतरी सांगितलं असेल ना? काहीच नाही सांगितलं त्यानं. फक्त त्यानं आम्हाला पोलिसाच्या ताब्यात आणि कोर्टात हजर करायचे आणि जेलमध्ये टाकून दिलं. बरं. पोलिसांनी आतमध्ये तुम्हाला जेलमध्ये काही त्रास वगैरे नाही दिला? नाही, जेलमध्ये नाही झाला, पोलीस स्टेशनला झाला आम्हाला त्रास. झाला? म्हणजे काय मारहाण वगैरे हो. व्हायची? तिकडं कसं आहे, आपल्याकडं लेडीजला लेडीजच हे हो करते. हो. तिकडं तसं नाही आहे. तिकडं जेंट्स मारतात अरे बापरे. लेडीजला बी. तिकडं कायदाच वेगळा आहे. म्हणजे तो कायदा मनुस्मृतीवर चालणारा कायदा आहे तिकडं. संविधानाला ते हे करतच नाहीत. अच्छा. मनुस्मृतीच लागते त्यांना तिकडं, ते मनूच पाहिजे. बरं. न्यायाधीश काहीच नाही बोलले तुम्हाला जेव्हा जमानत दिली तेव्हा? नाही. बरं. जेव्हा तुम्ही सुटलात, जमानत मिळाली तुम्हाला, तुम्ही बाहेर आलात, हं. पुढे काही झालं का? पुढे पुन्हा वकिलांनी किंवा तिथल्या स्थानिक लोकांनी किंवा काही संघटनांनी घेरण्याचा वगैरे प्रयत्न केला, असं काही झालं? ते वकील लोक आपलेच होते. हम्म. आणि जेव्हा आम्ही तिथून सुटल्याच्या नंतर पण आम्ही त्यांच्या सुटलो, तर आम्ही कोणाला कळलं नाही का आम्ही तिथून सुटलो म्हणून. फक्त वकील साहेबांनाच माहिती होतं. पण त्यानं पण ते जे बाबूलाल होते त्यांना? बाबूलाल वकील होते, त्यांनाच माहिती होतं. पण त्यानं पण आमचं स्वागत ठेवलं होतं तिथं. पण आम्ही त्या वेळात आम्ही त्यांना सापडलो नाही. आम्ही डायरेक्ट अजमेरची गाडी पकडली आणि अजमेरमध्ये आलतो 8 दिवस. पण तेव्हा पैसे वगैरे होते नाही तुमच्याजवळ? मग नाही, आम्ही तसंच आलो. विदाऊट तिकीट? हातावर शिक्का मारेल होता ना सरकारी, आम्ही तो TC ला शिक्का दाखवायचो. त्यांना कुठं माहिती जमानत घेऊन निघाले? हा. त्यांना वाटलं नाही नाही सरकारी कामासाठी चालले बाबा. असं ते काही समजू ते. पण आम्ही त्यांना तो शिक्का दे दाखवला का आम्ही इथपर्यंत कसं तरी पोचलो. इथे आल्यानंतर काय झालं जेव्हा घरच्यांना कळलं की 20 दिवस तुम्ही आता गायब आहेत घरातनं, घरच्यांना माहिती नाही, काहीच माहिती? का घरच्यांना सांगून आला होता? नाही, आम्ही सांगितलं काय होतं घरी, माझी बचत गटाची मीटिंग आहे आणि तिकडे सर खूप मोठे पैसे देणार आहेत, मग आपल्याला घरासाठी पैसे कामं येते म्हणून आम्हाला 2 गट उचलायचे.
म्हणून आम्ही खोटं बोलून घरातून निघून गेलेलो होतो. हे सगळेच क्रांतिकारी विचारांची जी माणसं असतात ती अशीच असतात का की हे घरच्यांना कधीही आपल्या त्या कामात सहभागी करून घेत नाहीत, स्वतःची वाट स्वतंत्रपणे छान आणि वेगळ्या पद्धतीने सांभाळत असतात. मग जेव्हा आलात परत घरच्यांनी तर विचारलं असेल 2 गट कुठे आहेत, आता पैसे कुठे आहेत, घरचे घर बांधायचं. घरचे मग म्हटले ना, तू तर एक नंबर काम करून आली म्हणे, तुझं अच्छा. अभिनंदन म्हणे. आम्हाला लोकांना तर नाही विचारलं, पण घरच्यांना आम्हाला फुलाच्या गुच्छामध्ये धरलं. क्या बात आहे. मग घरच्यांना तुम्ही आल्यावर सांगितलं की कधी? आल्यावर सांगितलं, त्यांना कळालं होतं व्हिडिओ व्हायरल झाला होता, पेपरला न्यूज आल्या होत्या. अच्छा. तर त्यांना कळालं होतं ते. नॅशनल टीव्हीवर न्यूज हो, आली नॅशनल होती. टीव्हीवर आलं होतं. वा वा वा. आणि आपल्या इथल्या नेत्यांनी काहीच नाही केलं? काहीच नाही, काहीच नाही. काहीच नाही, विचारलं तर नाही. अरे बापरे. हो. पण आता महानगरपालिकेचे इलेक्शन्स येत आहेत, काय निवडणुकीला वगैरे उभं राहायचा विचार? आहे ना, कोणी जरी केलं सपोर्ट केला तर नक्कीच राहू. नाही पण करायला पाहिजे ना. हो, म्हणजे करायला पाहिजे. जी चळवळीतली माणसं आहेत, हां. जी चळवळीचा पाया असलेली माणसं आहेत, त्यांनाच पुढे न्यायला पाहिजे ना. ज्यांच्या घरात मोठ्या मोठ्या गाड्या आहेत त्यांना देण्यात काय अर्थ ते आहे? अजून मोठ्या गाड्या घेते ते, आणि ते जे आहेत ना ते तसेच दबून राहतील. जयपूरच्या कोर्टाने तुम्हाला जमानत दिली, जी पैसे तर नव्हते, नव्हते. जमा कसे केले पैसे? इथपर्यंत आलात, तुम्ही म्हणालात ते शिक्के होते तसे केले. तुम्ही जयपूरला राहून कामं पण केली असं मी ऐकलं. ती कशासाठी केली मग कामं? मग आता काही थोडं खाण्यासाठी, जगण्यासाठी थोडंसं, आता इथपर्यंत यायचं म्हटल्यावर, आपल्या महाराष्ट्रामध्ये यायचं म्हटल्यावर जगण्यासाठी, फॅमिलीला तोंड दाखवायसाठी, म्हणून आम्ही कामं करत 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 आलो. बॅगी उचलल्या, लोकांच्या कपडे धुतले, तिथं स्टेशनला झाडू मारला अरे फक्त बापरे. जेवणासाठी. लोकांच्या बॅग उचलल्या म्हणजे हमालासारखं हां, डोक्यावर आम्हाला तुम्ही. सारखं आणि मग 8 दिवस आम्ही तिथं राहिलो अजमेरमध्ये. कारण तिथं इतर देशाचे लोक पण येतात ना तिथं, म्हणजे असं हो. आम्हाला पकडावं नाही म्हणून आम्ही त्यांच्यात मिसळून राहिलो. तिथं बस स्टँडला झोपलो, अंगावर नाही काही नाही, फक्त साडी असं घेऊन झोपायचो. बापरे बापरे बाप. इथे आल्यानंतर काय इथल्या लोकांनी काही मदत केली की नाही केली? मग नाही, काय त्रास दिला इथल्या लोकांनी? काय नाही. त्रास दिला? विचारलंच नाही तर त्रास तर लांबच होईल, पण विचारलंच नाही ना. हम्म. आणि तुम्हाला घर का मिळत नाहीये सध्या भाड्याने? जेव्हा मी जयपूरहून आले, जेव्हा मी भाड्याच्या घरात राहत होते, जेव्हा मुलं लेकरं सोडून मी जेव्हा इथून गेले होते, तेव्हा माझं घर होतं. जेव्हा मी तिथून आले तर माझे लेकरं रोडवर होते. का? घरातून त्यानं ते घरमालकानं क्लिप बघितली होती का, तुझी आई जेलमधून तिकडून राहून आलेली आहे, आम्हाला घर खाली पाहिजे, आमच्या मुलाचे लग्न आहे. म्हणजे हे जे तुमचे घर मालक होते ते तुम्हाला गुन्हेगार समजायला लागले हो होते? हो. त्यांना कार्यकर्ता आहे हे नाही लक्षात आलं? नाही नाही त्यांना गुन्हेगार वाटायला नाही. लागलं? तर माझी मुलं अक्षरशः, माझा नवरा, लेकरं रोडवर फुटपाथवर पसारा घेऊन मला येईपर्यंत होते. आणि मग नंतर पुढचं घर? मग त्याच्यानंतर मग मी घरमालकालाच विचारलं का, तुला अडचण काय झाली, प्रॉब्लेम काय झाला, हा त्याला मी विचारलं. तर नाही म्हणे, आमच्या म्हणलं मला येईपर्यंत तर माझे लेकरं तर ठेवायचे होते ना तू घरामध्ये, तू काय नाही ठेवले? म्हटलं कशाच्या याच्यात काढले, म्हटलं कशाच्या बेजवर काढलं तू त्यांना बाहेर, म्हटलं. पण नाही म्हणे, आम्ही त्यांना सांगितलं होतं, म्हटलं पण मी नव्हते ना इथं, म्हटलं रूम घ्यायला मी आलते, माझा नवरा नव्हता आला, माझे लेकरं नव्हते आले, म्हटलं मी तुझी रूम घेतलेली होती, म्हटलं. नाही म्हणे, आम्हाला खाली पाहिजे कुणीपास, म्हणे वाद नाही घालायचं म्हणे. मग आता पुढे घरं मिळालीत का नाही मिळाली? नाही, मग तिथून मी गायरानात गेले. कुठे? गायरान गायरानामध्ये. ओके. मग तिथं थोडं ताडपत्री वगैरे लावून बरेच दिवस मी तिथं राहिले. पण तिथं काही पाण्याची व्यवस्था नाही, कशाचीच काहीच नाही. व्यवस्था नव्हती. परत मी भाड्याचं घर बघितलं, रामानगरमध्ये भेटलं मला एक जणाचं. त्यानं सांगितलं माझ्या मुलीचं लग्न आहे ताई, 2 महिने 15 दिवस एवढी घरं मला बदलावं लागली. आता किती घरं बदललीत आतापर्यंत? आतापर्यंत कमस कम 1000च्या पुढं घरं झालेली आहेत. अबाबाबाबाबाबा. म्हणजे काय दर महिन्याला घर बदलायला लावतात? 15 दिवसाला होतं मला पहिलं. आता तरी समजा 2-2, 4-4 महिने मी राहते. आता इथं जाऊन मला बायपासला जाऊन 3 महिने झाले. तर लगेच त्याने सांगितलं का, आम्हाला काम चालू करायचं आहे म्हणे, घर खाली करा. काय कारण असेल त्याच्या मागचं, असं वागण्यामागचं? हेच तुम्ही आमच्या हेच मनुवादी मांडणारे लोक. पण याच्यात तर हे तुमचे घरमालक तर वेगवेगळ्या जाती धर्माचे सगळे असतील असं, ना? पण त्यांना वाटतंय ना, ही बाई काय भीती करून वाटते का राहिली? त्या भीती लोकांना? वाटते, आपल्या घरावर काही करते का, काही होतं का, पण असं वाटतं ना कोणाला पण. पण मग तुमच्याकडे स्वतःचं घर नाहीये नाहीये. का? नाहीये. आता एवढ्या सगळ्या योजना आहेत सरकारच्या,
त्या योजनेचं त्या मिळत नाही? योजना एवढ्या 2016 पासून मी घरकुलचा फॉर्म भरते, तर त्याच्यात एकदाही नाव नाही आलं माझं. 2016 पासून? सगळे डॉक्युमेंट्स आहेत माझ्यापाशी. तर तुम्हाला हा त्रास झाला, तुमच्या ज्या सहकारी होत्या त्यांचं काय? त्यांचं तर बापरे, त्यांचं तर लय अवघड आहे. त्या तोडीला गेलेले आहेत आता. ऊसतोड ऊसतोड कामगार कामगार आहेत. आहेत. 6 महिने ऊसतोड काम करते ती आणि 6 महिने माती काम करते. आणि त्यांना काय त्रास झाला? त्यांचे लय त्यांचा पसाराच पूर्ण जाऊन टाकला त्या घरमालकीनीनं. अरे बापरे! हा, तर मग माझ्याकडे काही राहतात, काही भावाकडे राहतात. म्हणजे घरातलं सामान काढून त्याला पेटवून दिलं? डायरेक्ट. त्या तुमच्या ज्या सोबत होत्या त्या, काय नाव? शीलाताई पवार. शीलाताई पवार. त्यांना एवढा त्रास दिला? हे अवघड आहे असं नाही का वाटत तुम्हाला, की एखाद्याची कुचंबना करायची म्हणजे किती करणार तुम्ही? बरं, त्यांनी वाईट काय केलं होतं? चुकीचं काय वागल्या होत्या? या प्रश्नाची उत्तरं समाजाची धुरीण म्हणून तुम्ही द्यायला पाहिजे. आणि जर तुम्ही सामाजिक धुरीण नसाल, पण समाजामधले जागृत नागरिक असाल, तरी किमान याचा विचार करायला पाहिजे. जर तुम्ही आज हा इंटरव्ह्यू बघितला असेल, तर ताईंना किमान त्यांचं स्वतःचं घर मिळवून द्या. ज्या दुसऱ्या ताई आहेत त्यांची कागदपत्रं जाळल्या गेलीत, त्यांच्याकडे त्यांचं स्वतःचं एकही कागद शिल्लक नाही आहे, त्यांची ओळख नाही आहे. काय करणार तुम्ही? त्यांना आधार देण्याचं काम कुणी करायला पाहिजे? तुम्ही आणि मीच ना, आपण सगळ्यांनी. तुम्हाला असं वाटतं की बाबासाहेबांचं संविधान मानणारा वर्ग देशामध्ये जास्तीत जास्त आहे? अर्धे लोक तुम्हाला कायदा तोडणारेच दिसतात. मग अशा लोकांचं काय? आता त्यांना जर बाबासाहेबच कळत नाहीत, त्यांचे लाभ चालतेत, त्यांचे सगळं चालतंय, पण त्यांना बाबासाहेब चालत नाही. काय काय लोकांना असं असतं. फायदा पाहिजे असतो. फायदा पाहिजे, मी तेच सांगते ना. मग त्यांना सगळं पाहिजे, पण त्यांना बाबासाहेब नकोय. बाबासाहेबांचा आदर्श नाही नाही ठेवायचा. ठेवायचं असं. ही कमालीची गोष्ट नाही वाटत तुम्हाला? मग अशा लोकांना काय कधी असं, जसं तिकडे मनूच्या तोंडाला काळं फासलं तसं वाटतं काही असं आतून? हा, मग जेव्हा मला कोणी असा प्रश्न केला ना, तर त्याला मी जागेवर उत्तर देऊनच निघते. अच्छा, म्हणजे बोलण्याने तोंड काळं करतात त्यांचं. बस एक शब्दात त्याला गार करायचं, पुढे तो बोललाच नाही पाहिजे आपल्याला. कधी पण अशी काही माणसं भेटलीत का की जी संविधानाचं काटेकोर पालन करतात आणि भारतीय संविधानावर त्यांचा 100% भरोसा आहे आणि त्यांना विश्वास आहे की आहेत ना, आहेत? आहेत आहेत. आणि ही सगळ्या जाती धर्मात आहेत अशी माणसं? मनुवादित तर नाहीच राहणार. मनुवादी तर पहिल्याच आपल्या विरोधातच आहेत. बरं, नाही पण आता मी तर माझी जात वेगळी आहे, पण मी फक्त बाबासाहेबांचं संविधान मानतो. तर मग कसं, म्हणजे अशा वेगवेगळ्या जातीतली अशी काही माणसं तुम्हाला आहेत ना, भेटली काही असतील काही ना? चांगले पण आहेत ना. बरेचसे जातीमधले आहेत ना, ज्यांना बाबासाहेब कळाले ना, शिकले सवरलेले क्लासमेट अधिकारी, त्यांना लय कळतं ना बाबासाहेब, त्यांना कळतं, ते संविधानावर चालतात ना. खरे. आणि जे असेच आहेत ते असेच आहेत. राजकीय नेते नाही चालत? राजकीय नेत्याचं काय असतं, त्यांच्या भाकरीवर भाजी आली बस झाली. दुसरं काय पाहिजे? भाजी कशी येते, कुठून येते, कशी येते, हेच पाहिजे. पण जे क्रांतिकारी काम करतात त्यांच्याकडे लक्ष कमी असतं आणि भाकरीवर कसं वडायचं ते बरोबर माहिती असतं. पण मग ही जी अशी सगळी चळवळीमध्ये काम करणारी तळागाळातली माणसं आहेत की जी मनापासून काम करत असतात, त्यांचा कधीच कुठलाच फायदा होताना दिसत नाही किंवा ते करून घेत नाहीत का? तुम्हाला काय वाटतं? नाही विचारणार बी नाही. तुम्हाला कोणी सांगितलं म्हणते जायचं एवढ्याला? आणि लाठ्या खायच्या असतील तेव्हा? मग ते बघून घेतात. मग तुम्हाला पुढे करतात का? असं काही होतं? नाही, मी तर कोणत्या संघटनेत जात नाही, मला आवडत पण नाही आणि मी कोणत्या संघटनेला जॉईन बी होत नाही. माझ्याकडे भरपूर लोक आले होते, ते आमच्या पक्षात त्या, आमच्या पक्षात त्या. पण मला नाही. मला समाज चांगला आहे. माझा समाज जर मला चांगला उचलून धरतोय, माझा समाज मला सपोर्ट करतोय, माझा समाज मला प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करतोय, तर मला संघटनेची पक्षाची काय गरज? बरं, मनूनी त्या मनुस्मृतीमध्ये काही गोष्टी लिहिल्यात महिलांच्या विरुद्ध, बरोबर आहे ना? बाबासाहेबांनी त्याच्या विरुद्ध खूप सारं काम केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी महिलांना खूप सारे अधिकार दिलेले आहेत. सो त्या अधिकारांचं कधी तुम्ही पालन करता का, किंवा ते अधिकार कमावण्याचा प्रयत्न केला आहे का, किंवा कुणाला समजावून सांगायचा प्रयत्न केला आहे का? हो,
बचत गटामध्ये करता तुम्ही, हो. काय करता नेमकं? बचत गटामध्ये म्हणजे सांगत राहतो आपल्याला बाबासाहेबामुळं संविधानामुळं सगळे सामान्य माणसं आपण त्यांच्यामुळं झालेलो आहे. नाही तर आपल्याला तर पाठीला झाडू गळ्यात मडकंच होतं. पुन्हा ती वेळ येऊ नये आपल्यावर, म्हणून आपण संविधानावरच चालायला पाहिजे. बाबासाहेब म्हणाले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष करा. शिकतायत पोर? शिकतात ज्यांना समजलं त्यांना. पण हे पुन्हा मिडल क्लासचीच माणसं शिकताना दिसतात, जी वस्त्यांमध्ये राहणारी माणसं आहेत त्यांच्या मुलांपर्यंत हा विचार पोहोचत नाही का? मग तो पोहोचवावा यासाठी तुम्हाला काही, कारण तुम्ही बाबासाहेबांची गाणी पण खूप छान म्हणता, मलाही माहिती आहे. तर त्या गाण्यांमधनं होणारं प्रबोधन या मुलांपर्यंत पोहोचून त्यांना पुन्हा या मुख्य प्रवाहात आणावं असं वाटतं का? हो, मग त्यासाठी काय करता तुम्ही? त्यांना आता म्हणजे आज माझं जेव्हा आमची मीटिंग असते बचत गटाची याची त्याच्या मीटिंगी असतात, तेव्हा मी सांगत राहते, अरे बाबासाहेबांचं पुस्तक घ्या, बाबासाहेबांचं ज्ञान घ्या, बाबासाहेब सांगून गेलेले आहेत आपल्याला, त्यांना विसरायचं नाही, असं लहान लहान मुलांना किंवा मोठ्या मुलांना सांगत असते मी. फरक पडतो ना? पण हो, पडतो ना. मग सांगितलं की फरक पडतो. हो. मग आतापर्यंत सांगितलं गेलं नाहीये असं वाटतं का तुम्हाला? आता काही काय सांगितलं गेलं नाही असं वाटतं का सांगितलं होतं पण ऐकलं नाही असं वाटतं? सांगत होते पण ऐकत नव्हते. मग आता ऐकायची वेळ आली? आता ऐकायचीच वेळ आलेली ना. आता समजून घेऊ लागले ना. लहान लहान मुलांना बाबासाहेब कळायला लागलेत आता. ज्याच्या त्याच्या तोंडात बघा बरं, 14 एप्रिल आल्यावर काय म्हणते छोटे छोटे मुलं, आमची एप्रिल आली, आमचा सण आला. पहिलं म्हणत होते कसं. पण 14 एप्रिल ही जी जयंती आहे ही सगळ्यांची असायला पाहिजे ना? हो, सगळ्यांनी मानायला पाहिजे, सगळ्यांनी तिथे यायला पाहिजे यायला ना? पाहिजे. मग तसं होताना दिसतं नाही, सगळे जे काही काही असतात म्हणा, ज्यांना कळतं त्यांना बरोबर येतात. का फक्त ते व्यासपीठावर दिसतात, चौकात दिसतात ना पुढारी लोक, आमदार, खासदार, नगरसेवक, बरेचसे मंत्री संत्री बरेच असतात. आता महानगरपालिकेचे इलेक्शन्स येणार, म्हणजे शहराची सत्ता कोणाकडे असणार ते ठरणार आहे. अशा वेळी बाबासाहेबांचा हा जो विचार आहे त्या विचार सरणीला पुढे घेऊन जाणारी जी मंडळी आहेत त्यांनी निवडणुकीत उतरावं असं वाटतं तुम्हाला? आणि मग त्यासाठी काय करायला पाहिजे? सगळ्याला हे करायला पाहिजे त्यांना. आणि आपल्याला म्हणजे असं वाटतंय ना, आपल्या समाजाचा एखादा नेता पुढं जावा, त्यांना मंत्री व्हावा, मंत्रीची खुर्ची घ्यावा, वाटतंय ना असं. पण मग ते मंत्री झाल्यानंतर समाजाकडे बघतात का? आतापर्यंत तर झाले नाही. आता आठवले साहेब तर आहेत. आठवले साहेब त्यांच्या कार्यकर्त्यातच भलं करतात. त्यांचे त्याचे आता समजा मी तुमच्याकडे आलेली, तुम्ही तुमच्याच 4 लोकांचं बघतात, पण समाजाचं कोण बघणार? समाजाचं बघायला पाहिजे. आतापर्यंत आता माझं 45 वय चालू आहे. मी फायली टाकू पैसे घालू काम करू पैसे घालू माझे काही मी अजूनही लाभ घेतलेला नाही. लाभ घेतला नाही का लाभ मिळू दिला नाही? मिळालाच नाही ना. का नाही मिळाला? हेच कारण, हेच कागद नाही, तेच कागद नाही, असंच नाही तसंच नाही, कारण मी अडाणी आहे ना, म्हणून माग राहिले मी. जर शिकलेली जर असते, थोडं मला तेव्हा जर माझ्या आई वडिलांनी थोडं अजून मला दट्टी देऊन शाळेत पाठवलं असतं, तर थोडं मला शिक्षण माझं जर झालं असतं तर मी आज खूप. पण तुम्हाला तर जगातलं सगळ्यात मोठं पुस्तक कळालेलं आहे बाबासाहेब, मग त्या पुस्तकाचा आधार का घेत नाही तुम्ही? आता चालू आहे ना. मग आता सगळं आता कळालं ना मला सगळं काही, का आपण आपलंच करायला पाहिजे, आपण समाजाचं पण भलं करायला पाहिजे, समाजाला 4 लोकांना घेऊन गेलं पाहिजे. आणि माझ्यासोबत 4 लेडीज असतातच. आवाज वाढवायचा, एकदा घेऊनच जाते मी, त्यांना घेऊनच जाते. एकदा ऑफिसमध्येच आवाज वाढवायचा खणक्यात. तेच आता ते कसं आहे, काय तर म्हणे शासकीय कार्यालयामध्ये 353 दाखल होती. नाही, मग त्यांना सांगायचं मी जयपूरच्या कोर्टात राहून आली आहे. हो, मग मी त्यांना सांगितलं ना. कशाला घाबरायचं? एवढेच कशाला. आनंद हेडगे काय बोलले होते, मी सत्तेमध्ये संविधान बदलायसाठी आलेलो आहे बोलले होते ना आनंद हेडगे. मग त्याचं काय झालं पुढे? भाजपचं कार्यालय फोडलं होतं, मी होते ते. इथलं औरंगाबादचं बाबू. तर समाजाचाच आला होता माझ्याकडं नेता. का केलं असं मला आता विचारलं, बरं झालं. आणि तू बरं झालं म्हटलं, तुला आदरानं मी तुला बोलले, हेच तुझं दैव, तू निघून जा म्हटलं, नाहीतर मग तुला इथून पिवळं होऊन जावं लागलं. पिवळं होऊन म्हणजे
चांगलं हळद टाकून चांगलं आंबे हळद म्हणायचं का तुम्हाला? असं करून जावं लागेल. तर ती केस झाली नाही. झाली नाही. मग पोलीस स्टेशनला मला बोलवलं, दंत पोलीस स्टेशनला. मग मी तिथं गेले, म्हटलं बघा साहेब, तुम्ही कशावर बसलेले ते सगळ्यात पहिले हे सांगा म्हटलं मला. तेव्हा गिरी साहेब होते तिथं PS. तुम्ही कशावर बसलेले? वनस्पतीवर बसलेले का का संविधानावर बसलेले? ताई म्हणे आम्ही काहीच केलेलं नाही म्हणे, आम्ही तुमच्या विरोधात गुन्हा बी दाखल नाही केला म्हणे. पण म्हटलं मी आले, करा म्हटलं गुन्हा दाखल. नाही केला ताई. म्हणजे धाक आहे कार्यकर्त्यांचा. हो. चांगलं काम केलं की त्याचं फळ मिळतं, है ना? मग त्याचं फळ आणखीन काय मिळावं असं वाटतं तुम्हाला, आणि काय लोकांमध्ये बदल व्हावा असं वाटतं? लोकांच्या विचारात काय बदल व्हायला पाहिजे? आता हेच सगळ्यांना संविधानाला जर धरून चाललं तर सगळं सुरक्षित चालन, पूर्ण देश चालन, भारत चालन, सगळं चालन. वनस्पतीवर यांनी श्रद्धा मानणारे भरपूर लोक आहेत, ते नको. नाही, श्रद्धा असू द्या, कोणावरही श्रद्धा ठेवा, आपलं काहीच म्हणणं नाहीये. पण जे सांभाळायचं आहे ते मात्र संविधान आहे, बरोबर आहे की? तुमची श्रद्धा कोणावर आहे काय ते तुमच्या घरात ठेवा. बाहेर, घराच्या बाहेर पडलं की संविधान. घराच्या आतमध्ये तुमचा धर्म काय असेल तो ठेवा ना तुम्ही, बरोबर आहे? हे मत तुमचं आहे का नाहीये का? माझ्या मताला विरोध आहे. धर्म कुठं असायला पाहिजे, घरात का रस्त्यावर? तसं बघायला गेलं तर सगळं सोडायलाच पाहिजे, संविधानातच चालायला पाहिजे. घरात पण संविधान पाहिजे, म्हणजे मग बायकोला व्यवस्थित भाव देता येतो, असं सगळ्या गोष्टी होतात. तुमच्या घरात होतो की नाही असं? जर घरातच मनस्फूर्ती आहे तर मग संविधानाचं काय आहे? नको आहे आपल्याला. घरातच संविधान पाहिजे आपल्याला, ती मनस्फूर्ती नको. घरामध्ये पण समानता असली पाहिजे. कुठली गाणी म्हणता तुम्ही आंबेडकरांची? मी काही गायक नाही, पण असं भांडे घासता घासता असं माझी गुणगुण चालू असती. पण आपल्याकडे ही जुनी पद्धतच होती, जात्यावर आपण ओव्या म्हणायचोच ना. हो. त्या ओव्यांमध्ये पण बाबासाहेबांचा उल्लेख असायचा की नाही? मग आता भांडे घासता घासता म्हणजे पुन्हा स्वच्छता करताच लक्षात येते तुम्ही, लोकांनी खरकटे केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या स्वच्छ करताना तुम्ही बाबासाहेबांचा आधार घेता. किती मोठी गोष्ट आहे. कुठलं गाणं म्हणता तुम्ही? भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान. अरे हे गाणे याच्या पुढे पण आहे, एवढं नाहीये ते गाणं. थोडे म्हणत बरं, आता दुसरं कुठलं? आम्ही दोघी बाई गेलो मनूला काळ करायला, आम्ही दोघी बाई गेलो काळ करायला, आलं तिथून ग बाई समज लागलं झेलायला, आलं तिथून ग बाई समज लागलं झेलायला. मनुवाद्याचे लोक ग, मनुवाद्याचे लोक ग, लागले जेवीम करायला, लागले जेवीम करायला. मनुबाईला मी ग पायाखाली घडलं, मनुबाईला मी ग पाण्याखाली घडलं. याचे कवी कोण आहेत? मी माझं प्रॅक्टिस चालू आहे, मला आता ते गाणं द्यायचं एक जणाला. वा 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 वा, पूर्ण झाल्यावर आम्हालाही सांगा जरा. हो, ते सांगायला पाठवूनच देते ना लगेच. हा, बिल द बेस्ट आहे, पाठवूनच द्या. साऱ्यांना पाठवलं सर पाठवते तुम्हाला. सर सगळीकडे पाठवतात. ताई ज्यांचा सर असा उल्लेख करतात ते कॅमेराच्या पाठीमागे बसलेला आहे. तर आमचा मोठा भाऊ जो आहे अभय निकाळजे, त्यांच्याबद्दल ते बोलत आहेत. तर तुमच्यापर्यंत हे गाणं नक्कीच पोहोचेल, पण संगीतबद्ध केलेल्या या पोझिशनमध्ये पोहोचेल. गाणं सुपर होईल याच्याबद्दल काही शंकाच नाही. अजून काय सांगा? आता काय सांगणार, त्या मनोच्या पुतळ्याला काढण्यासाठी आम्ही जाणार आहोत परत. एकदा आंदोलन उभंच करायचं म्हणा. आंदोलन नाही, आता मला तर वाटतं JCBच घेऊन जावा तिथं. पण आता येऊ दे, आता तुमचा चेहरा माहीत झाला असेल त्यांना. आम्ही बघू आम्हाला कसं जायचं तर आम्ही बरोबर जातो. पठाण वकील आहेच पुन्हा. पठाण वकील आहेच तिथं. बरं, तिथं गेल्याच्या नंतर आहे ना लगेच आल्या का तुम्ही, आल्या का तिथं, असं करतात आम्हाला वकील लोक त्यांचे. हा, तुमची केस चालू असेल ना अजूनही? हो, आता जानेवारीत जायचं ना मला. परत मी काय म्हणतो, जर समजा आपण एखादी टुरिंग कंपनी काढली तर लोकांना सांगायचं मी तशी जयपूरला जाणार आहे. आता मी इतके वेळा जाऊन आले जयपूरला की आता तिथं दुसरं घर असल्यासारखंच झालंय माझं. तर तुम्ही माझ्यासोबत चला, तुम्ही जयपूर फिरत चला, मी कोर्ट फिरून येते, असं सांगितलं तर. मी बरेचसे आपल्या लोकांना म्हटले, बरेचसे लेडीजला बी म्हणते
आता जयपूरला जायचंय, तुम्ही पण सोबत चल. नाही बाई, आमचं कसलं जमतंय, कामाला जावं लागतंय, घरात भाकरी नाही, भाजी नाही, लेकरं बघावं लागते. असं म्हणून मग म्हणलं, मग तुम्ही गुलामगिरीच करत बसा. पण मी याचा अर्थ घाबरतेत ते, हं. है ना? आपण घाबरत नाही. नाही नाही. मी घाबरणारच नाही. आता तर माझं एक ठाम आहे, हां. जयपूरला गेले तर एक तर ते पुतळा काढून यायचा, नाही तर वरून मुंडकच उडवून यायचं त्याचं. हं. एक तर त्याचं मुंडकं उडल, नाही तर आमचं एन्काउंटर होईल. नाही नाही, असं काही होणार नाही. असं आम्हाला पहिलंच झालेलं आहे. बंदुकी होत्या आम्हाला अशा लावलेल्या. अरे बापरे. सांगा किसने भेजा, किसने भेजे. हं. पण आम्ही कधीच समाजाला कधीच आम्ही असं, नाही, पण तुम्ही कोणाच्या सांगण्यावरनं गेलाच नव्हता ना, आम्ही स्वतःच गेलो. आम्ही कोणाचं नाव घ्यावा? मग करेक्ट आहे. बरं, नाव घेताना तर घ्यावा कोणाचं. लोक विचारणार नाही का तुम्ही आमचं नाव कसं काय घेतलं? हा, बरोबर आहे. संघटना असो, पक्ष असो, कुठलाही असो, जर त्यानं विचारलं, आम्ही समजा एखाद्याचं घेतलंच नाही त्यांचं नाव, ते म्हणजे आमच्या लेडीज नाही, आमच्या पक्षाच्या नाही आहेत, मग बरोबर आहे. आम्ही स्वतः गेलतो ना. हं. आम्ही स्वतः आमचे पैसे खर्च करून गेलो आम्ही, आणि आम्हाला वाटलं आम्ही ते काम करून आलो. पण मग पुन्हा तोच प्रश्न, ही मोठी मोठी माणसं नंतर भेटायला नाही आली, कोणीच नाही आले, एकही नाही आला. एक नाही आलं. मग थोडीशी बातमी जरा झाली. यवतमाळमध्ये माझा प्रोग्राम झाला, मला तिथं सत्कारासाठी बोलवलं होतं. जळगावमध्ये झाला. इथं आपले कोण इथं ते याचे कैलासनगर म्हणले, त्यांच्या दादाच नाव येत नाही मला, त्यानं घेतला. इथं तापड्यामध्ये घेतला होता प्रोग्राम. अच्छा. प्रोग्राम झाले, पण बाहेरच्या लोकांना केले. औरंगाबादचा सत्कार राहिलेला आहे अजून समाजाचा. महानगरपालिकेचं इलेक्शन आहे, लक्षात ठेवा. कार्यकर्त्यांना, जी कार्यकर्ते मनापासून काम करतात ना, अशा कार्यकर्त्यांना सांभाळायला पाहिजे. ताई एक मोठं काम केलं. बाबासाहेबांचं संविधान लोकांपर्यंत पोहोचावं यासाठीचा हा मोठा विचार आहे. या देशामध्ये नेमकं काय असायला पाहिजे, संविधान असायला पाहिजे का मनुस्मृती असायला पाहिजे, या वादाला पुन्हा एकदा नव्याने तोंड फोडलं. आणि हा विषय संपत नाही तोपर्यंत तुमचं काम चालू राहणार आहे असं तुम्ही म्हणत आहात. आमच्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहे. कार्यक्रमाचा शेवट करूयात. मला एक छानसं गाणं पुन्हा म्हणून दाखवा तुम्ही, खड्या आवाजात तुमच्या, आणि असा वाटला पाहिजे ना आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. हां, गाणं मी शोधलं पाहिजे ना आता. आठवलं. हे कसं सापडलं आपल्याला? इथून जयपूरला जा, मग येताना अजमेरला या, मग तिथनं भाकरी बांधून घ्या. ते जसं सुचलं तसं हे का सुचलं गाणं? आठवा. मला प्रत्येकाचे 2-2च कडवे येते. 2-2च ओळी म्हणा, आम्हाला चालतंय. तुम्ही खाता त्या भाकरीवर, तुम्ही खाता त्या भाकरीवर, बाबासाहेबाची सही है रे. तुम्ही खाता त्या भाकरीवर, बाबासाहेबाची सही है रे. वा 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 वा. सगळ्या मोठ्या नेत्यांना एक विनंती आहे की चांगली माणसं, चांगले कार्यकर्ते, मनापासून काम करणारी जी मंडळी आहे, या मंडळींपर्यंत आम्ही एटास प्रोडक्शन आणि प्रेषित की पोटली, या पोटलीमधनं अशी सगळी माणसं बाहेर काढणारच आहोत. पण अशी माणसं मोठी झाली पाहिजे, ज्यांना तळमळ आहे, ज्यांना वाटतं की देश संविधानावर चालावा, आणि हा देश फक्त संविधानावर चालू शकतो, हे लक्षात ठेवा. जय हिंद. धन्यवाद. जय भीम. जय भीम. जय भीम.